बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे प्रकरण दुसरे. त्यामुळे आजी अतोनात अस्वस्थ झाली. आजी अस्वस्थ होण्याचं आणखी एक खाजगी कारण होतं. कोठीच्या खोलीत एका कोपऱ्यातल्या खिडकीत बसून चोरून विड्या ओढायची तिला सवय होती. तिला अधूनमधून बारक्या विड्या, लाल धागा आणून देण्याचे चोरटे काम माझ्याकडे लागले होते. बुल्या रावताच्या दुकानात मला आठवते त्यावेळी एका पैशाला 6 विड्या मिळत असत आणि शेवकांडीचे लाडू एका पैशाला 4 मिळत असत. आजीने थरथरत्या हाताने माझी मूठ दाबली की तांब्याचे गरम नाणे माझ्या हाताला लागे. त्या एका पैशात 3 विड्या आणि 2 लाडू घेऊन मी घरी येई. त्यामुळे पैशाला 3 विड्या मिळतात असा काळा बाजारी दर आजीच्या हिशोबाला लावणे मला भाग पडले होते. घरी येईपर्यंत रमत गमत 2 लाडू चगळत खायचे आणि वर गवताच्या 2 काड्या चावीत साळसूदपणे कोठीच्या खोलीत जायचं आणि खिडकीच्या वरच्या कोपऱ्यात विड्या ठेवून मांजराच्या पावलाने बाहेर पडायचं. हे एक अंगवळणी पडलेलं काम होतं. दिवसातून 2-3दा तरी हे काम करावं लागत असे आणि लाडवांचा वास तोंडाला येऊ नये म्हणून गुरांसारखा गवताचा रवतही करावा लागत असे. कारण आजी तशी संशयी होती. पैशाला 3 विड्या हा दर तिला महाग वाटत असे आणि शंकेचे निरसन करण्यासाठी अधूनमधून छापा घातल्याप्रमाणे माझे दंड पकडून ती माझ्या तोंडाचा वास घेत असे. पण तिचे विड्या ओढण्याचे काम चोरून होत असल्यामुळे बुल्याच्या विड्यांचा दर काय हे तिला कधीच कुणाला उघडपणे विचारता आले नाही. मी शाळेत गेलो तर विड्या आणून कोण देणार अशी चिंता तिच्या मनात घर बांधित होती. तू शाळेत गेलंय तर माझ्या विड्यांचा रे काय, अशी ती दबलेल्या चोरट्या आवाजात म्हणायची. आणि विड्या आणण्याचे काम केले नाही तर शेवकांडीचे लाडू कसे खायचे असा प्रश्न माझ्याही मनात वाळवीसारखा चिकटून राहायचा. एकदम एका दिवसापुरत्या 2-3 पैशांच्या विड्या आणून ठेवण्यास आजीचे मन धसत नसे. एकदम एका वेळी 3 पैसे खर्च करायचे म्हणजे काय, आणि एकदम 3 पैशांच्या विड्या आणणेही माझ्या पथ्यावर पडण्यासारखे नव्हते. कारण बुल्याने कडक गुळ वापरून तयार केलेले शेवकांडीचे लाडू काड फोडून खायचे म्हणजे दात पडतायत की लाडू फुटतायत हेही धड कळत नसे. त्यामुळे बुल्याच्या दुकानापासून घरी येईपर्यंत 5-6 लाडू खाऊन संपवणे कठीण होते. 2 लाडू कसेबसे खाऊन व्हायचे. त्यामुळे 3दा विड्या आणणे हे मला अधिक सोयीचे होते. थोडक्यात विड्यांच्या विचाराने आजी आणि लाडवांच्या विचाराने मी विद्यार्जनाच्या विरुद्ध होतो. पण घरात मला आणि माझ्या आजीला अजिबात महत्त्व नव्हते. एक पोर आणि दुसरी म्हातारी, विचारतो कोण? शिक्षण नको खरा, पण खंडाच्यो पावत्यो लिहिण्यापुरता तरी शिक्षण होया. एक चपकल युक्तिवाद करीत आबाने आपला हट्ट अखेरीस तडीस नेला. सोमवार उजाडला. 10 वाजत आले. आबा म्हणाले, आपू शहाण्यासारखं शाळेत चल. पण आपू ऐकणारा नव्हता. मी जबरदस्त धांगडधिंगा घातला. मी असा धिंगाणा घालणार हे बहुता आबांना ठाऊकच होते. म्हणून त्यांनी अर्धान प्रकृतीच्या दादुल्याची खास योजना केली होती. मीही तसा कमी हट्टी नव्हतो. गडावडा लोळलो, चिक्कार लाथा झाडल्या. पण दादुल्या तरी कुठे कमी होता. त्याने मला बगलेत पकडले. जसा काही तो माझी मुंडी पिरगळण्याच्याच कामावर होता. पण मीही क्षणभर तरी डरलो नाही. मी माझी नखे बाहेर काढले आणि दादुल्याचे केसाळ पोट खूप ओरबाडून काढले. पण तो कसला ऐकतो. आंब्याच्या झाडावर आंबे उतरण्यासाठी चढल्यावर हुंबल्याकडून चावून खाऊन घ्यायची त्याला सवय. त्याने मला सपशेल उलटा केला आणि लांडी विजारवरून खाली ओढली. कशीबशी कमरेत अडकवली. अशा ताकदीच्या जोरावर पहिले वस्त्र अंगावर चढताच मी अर्धा मुर्दा नामोहरण झालो. तेवढ्यात आबांनी खालून खमी चढवून ते वर ओढले.
आज घालू उद्या घालू म्हणता म्हणता तंग आखूड झाला कोट माझ्या अंगावर जबरदस्तीने चढवला गेला. तो कोट इतका तंग होता की तो अंगात चढवताच मी जवळजवळ पुरता जखडला गेलो. मला हालचाल सुद्धा करणे कठीण झाले. तेवढ्यात आईने जरीची वेलबुट्टी असलेली मखमली टोपी आणली. दादोल्याने ती डोक्यावर ठेवली आणि वर मुटका आपटला. त्याबरोबर टोपी भुयांवर आली आणि मी जवळपास आंधळाच झालो. अशा रीतीने खुद्द पोशाखातच मी जायबंदी झालो. वेशातच आवेश मेला. तेव्हा दादुल्याने विसर्जनासाठी गणपती उचलावा तसा मला वर उचलला. नाहीतरी प्रतिवर्षी आमचा गणपती आणण्याचे आणि पोचवण्याचे काम तोच करायचा. पाटी पेन्सिलीची पिशवी आणि बसायचं गोंडपाट घेऊन आमचा नाऱ्यागडी गणपतीचीच वाट बघत अंगणात उभा होता. आजपर्यंत आमच्या घरात अनेकांचे जे थोडेफार शिक्षण झाले त्या सर्वांच्या पाटी पेन्सिलीच्या पिशव्या आणि त्यांचे गोंडपाट शाळेत पोचवायचे काम याच नाऱ्याने केले होते. शेवटी दादुल्याने माझी मोठली शाळेच्या दरवाजासमोर आणली. शाळा आमच्या घरासमोरच होती. एक अखेरचा प्रयत्न म्हणून अंगात उरलेली सारी ताकद एकवटून मी दंगा धडपड करीत होतो. पण 135 नारळांची गोंड लिलेने उचलणारा दादुल्या माझी कसली पर्वा करतो. माझी सारी धडपड हसत पाहत तो शाळेच्या दारासमोर उभा राहिला. कारण तोपर्यंत फक्त 10:30 वाजले होते. विनायक बुवांच्या मुहूर्ताप्रमाणे 7 मिनिटे बाकी होती. मला अखेरची धडपड करायला आता फक्त 7च मिनिटांचा अवधी होता. खिशातले साखळीचे घड्याळ हातात धरून आबाही शाळेच्या दारापाशी उभे राहिले. राहिलेली 7 मिनिटे मी ओरडून घेत होतो. किंचाळून किंचाळून आकाश पाताळ एक करीत होतो. नाऱ्याने आत जाऊन गोंडपाट अंतरून ठेवला होता. जमीनदाराचा पोरगा म्हणून बाकीच्या पोरांना खाली हटवून पहिल्या नंबराला माझा गोंडपाट लावण्यात आलं होतं. दरम्यान सारी पोरे आणि मास्तर खिडक्यात झुंबड करून गंमत पाहत होती. त्यांना गंमत असती. या साऱ्या गडबडीत अखेरीला 10:37 वाजले. दरवाजावर आडवा धरला हात आबाने खाली केला आणि दादुल्याने गणपती आत नेला आणि जवळजवळ श्रींचे विसर्जन करावे तशा पद्धतीने त्याने मला गोंडपाटावर आपटले. त्यानंतर आबा आणि नाऱ्या घरी गेले. मीही नाकावर उलटा सुलटा हात मारीत नाईलाज असतो लढा मागे घेतला. हातबल होऊन आसन मांडी ठोकली. शाळेकडे आबा आले होते म्हणून लावलेली कोटाची बटणे सोडत बागाईतकर मास्तर पुढे झाले. वेताची छडी टपटप हलवीत म्हणाले, उभा राहा बरे. मी उभा राहिलो. उभा राहून श्री गणेशा काढावा लागतो की काय या विचारात असतानाच बागायतदार मास्तर म्हणाले, तुमानीची बटणे लाव बघू, नाहीतर पोस्टाची पेटी समजून आत पत्रे पडायची. सारी पोरे खदखदा हसली. तेव्हा मास्तरांनी फक्त लिंबा एवढे डोळे वटारले आणि हातातली छडी अधिक जोराने हलवली. मग पोरे गप्प बसली. तुमानीची बटणे लावण्याआधी क्षणभर पळ काढण्याचा एक विचार मनात आला. पण पळ काढणे शक्य नव्हते. मास्तरांच्या हाती छडी होतीच. पोरांची वानरसेना होती. तेही त्याने अंगावर सोडली असती. शिवाय सर्वात मोठे संकट म्हणजे शाळेच्या पायरीवर दादुल्या चिऱ्याचा दगड बसवल्यासारखा बसून होता. सतत 8 दिवस तो असा बसून होता. मधून मधून पेंगत डुलक्या खायचा आणि वाऱ्याने सुद्धा दरवाजा हल्ला तरी एकदम सताड डोळे उघडून चोफेर बघायचा. या एवढ्या कामाबद्दल त्याला रोज एक नारळ मिळायचा. शिवाय अपू कसा पळायच्या बेतात होता आणि आपण कसे डोळे वटारले वगैरे काल्पनिक कथा आईला सांगून चोर आणखी पेजही पोटात ढकलायचा. अखेर 8-10 दिवसांच्या सवयीने मी शाळेत रुळलो. सुत्तासारखा सरळ झालो. श्री गणेशावर हात बसला. पाठीवर कोळसा उघडून ती काळी कुट्ट करण्यात वेळ जाऊ लागला. अंकल्पित घावमारीचे पान ठेवून त्या पानाच्या कंगोऱ्यात कसे कोंब फुटतात ते पाहण्यात गंमत वाटू लागली. मास्तरांकडून अधूनमधून पाठीत चपकन छडी ओढून घेणे, कान फिरगळताच डोळ्यांसमोर सूर्याची पिल्ली उभे राहणे, डोक्यावर उलटी मूठ बसताच नजरेसमोर अंधार पसरणे. 1 ना 2 साऱ्या सजा भोगता भोगता दिवस जाऊ लागले. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली.
तसतशी शाळेत जाण्यात सुद्धा गंमत वाटू लागली. हेडमास्तर बागायतकर आणि असिस्टंट मास्तर अमृते हे दोघेही तसे आपापल्या परीने बरे होते. शाळेच्या एका मोठ्या हॉलमध्ये आमचे 7 वर्ग भरत असत. हे 2 मास्तर मेंढ्या पाळत बसल्यासारखे शाळेत बसत असत, समोरासमोर बसत, पण दोघेही एकमेकांच्या फंदात फारसे पडत नसत. बागायतकर मास्तर तर शिकवण्याच्या फंदातही फारसे पडत नसत. अमृते हा तरुण कच्चा बच्चा आहे म्हणून त्याच्यावर ते अधूनमधून लक्ष ठेवीत. तशातही अमृते खादीचे कपडे घालीत, त्यामुळे हा बंडखोर स्वातंत्र्यवीर असावा अशा संशयी नजरेने बागायतकर त्यांच्यावर नजर ठेवीत असत. बाकी तुम्ही काहीही करा. नाही म्हणायला सकाळी प्रार्थनेच्या वेळी भो पंचम जॉर्ज भूपधन्यम हे गीत ते आमच्याकडून अत्यंत गंभीरपणे म्हणून घेत. त्यांच्या मेजाच्या बाजूला पंचम जॉर्जचा दरबारी पोशाखातला भला मोठा रंगीत फोटो होता. त्या फोटोचे आपल्याला रक्षण करायचे आहे असा प्रामाणिक समज करून घेऊन ते त्या फोटोच्या बाजूला उभे राहत. खरोखरीच भो पंचम जॉर्ज शाळेत आले आहेत असे समजून ते कोटाची सर्व बटणे लावून घेत. कृतज्ञतेने व लाचारीने बिचारे हात जोडीत आणि मग गंभीर चेहरा करून गळ्याच्या शिरात आणीत ते स्वतः भो पंचम जॉर्ज भूप धन्यम धन्यम हे गीत सुरू करीत आणि मग ते इतरांना म्हणायला लावीत. प्रत्येक ध्रुवपदात भो पंचम जॉर्ज हे शब्द आले की त्यांचे डोके न चुकता आपोआप खाली वाकत असे. हे एवढे एक गीत म्हणताना कोणा पोराने मांडी खाजवली, न आवरून शिंक दिली किंवा हुळहुळू असह्य होऊन शेंबड्या नाकावर भुरकन हात ओढला तर प्रार्थना संपताच त्या पोराच्या कानपटावर लागवायला ते कमी करीत नसत. आपण रिटायर होण्याआधी खुद्द पंचम जॉर्ज कधी हिंदुस्थानात येईल, शाळेला भेट देईल आणि त्याच्या म्हणजे ज्याच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशा साक्षात बादशहाच्या समोर हे गीत म्हणावे लागेल अशा भीतीने ते गाणे तोंड पात ठेवीत असत. मला आता वाटते की त्यावेळी आमचे ते गीत चालू असताना त्या भो पंचम जॉर्जला खरोखरीच कोणी शाळेत आणले असते तर परत जाताना गांधींच्या हाती स्वातंत्र्याची सनद देऊनच तो परत गेला असता. पण बागायतकर मास्तर या बाबतीत जे काही करायचे ते मात्र पूर्ण भक्तीने करीत असत. पंचम जॉर्ज आहे म्हणून आपली नोकरी आहे असा त्यांचा प्रामाणिक ग्रह झाला होता. हिंदुस्थान कधी काळी स्वतंत्र होईल या गोष्टीवर त्यांचा तीळ मात्रही विश्वास नव्हता. इतकेच काय, पण त्या बाबतीत ते कुणाला एक शब्दही उच्चारू देत नसत. अमृते मास्तरांनी एकदा आपल्या गोड आवाजाची परीक्षा घेण्यासाठी घंतमी शुक्र भग राज्य करी रेखिन्न मना बग जरा तरी अशी ओळ गुणगुणताच बागायतकरांनी त्यांना जागच्या जागीत आणले होते. पंचम जॉर्ज शिवाय दुसरा कोणी राज्य करी हा विचार सुद्धा त्यांना सहन झाला नव्हता. या बाबतीत अमृत्याने हुज्जत घातल्यावर पारतंत्र्यरूपी घंतमी शुक्ररूपी गांधी राज्य करी असा उलटा सुलटा काव्यार्थ त्याने दबलेल्या खाजगी आवाजात अमृत्यांना स्पष्ट करून सांगितला होता. पण अमृत्यांनी मात्र तो काव्यार्थ कधीच मानला नाही. उलट ये बाहेरी अंडे फोडून शुभ्र मोकळ्या वातावरणी असे आव्हान देत त्या आपली गुणगुण चालूच ठेवीत असत. पण म्हणून बागायतकरांनी कधी अमृते मास्तरांना जाचले नाही. कुणाला त्रास देणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यांचा एक आवडता छंद म्हणजे ऱ्हस्व दीर्घावर बरोबर ठेका धरीत अनुस्वारांचा बरोबर उच्चार करीत शुद्ध लेखन घालणे. प्रार्थना संपली की आपल्या 3 वर्गातल्या पोरांना ते पटापट शुद्ध लेखन घालीत. एकदा त्यांनी सुरुवात केली. एकदा पशु आणि पक्षी यांच्यात लढाई सुरू झाली. आता आपले काय होणार या भीतीने वटवाघूळ घाबरून गेले. ते पशुंपाशी गेले आणि म्हणाले, बाबांनो, मी पशु आहे कारण माझे तोंड उंदरासारखे आहे. हे वाक्य संपते न संपते तोच नरू उद्गारला, काय मास्तर? मास्तर कडाडले, माझे तोंड उंदराच्या तोंडासारखे आहे. आणि मास्तरांच्या तोंडाकडे पाहत सारी पोरं खदा खदा हसली. तेव्हा कुठे नरूचा वात्रटपणा मास्तरांच्या ध्यानी आला. अशा वेळी दुसऱ्याच्या मास्तरांनी नरूला फोडून काढले असते, पण
बागाईतकर मास्तर त्या मानाने बरेच साधे भोळे. नरू, भोसडीच्या ताट उभा राहा. नरू मुद्दाम पोक काढून उभा राहिला, पण त्याला शिक्षा काय द्यावी हे त्यांना सुचले नाही. मन बघू. सकाळी उठवणी देवाशी भजावे, गुरुसी वंदावे जिवे भावे. हे एवढ्या 2 गोळी तेवढ्या त्यांनी नरूकडून मोजून 100 वेळा म्हणून घेतल्या आणि त्या वेळेपासून वटवागळाची गोष्ट त्यांनी पुन्हा कधी शुद्ध लेखनात आणली नाही. विशेषतः मुंबईतला दीपोत्सव या गढ्यातले परिच्छेद त्यांच्या विशेष आवडीचे. हे परिच्छेद शुद्ध लेखनासाठी घातल्यामुळे आपली सरकारनिष्ठा प्रकट होते असे त्यांना वाटत असे. 1903 सालच्या जानेवारी महिन्यात मुंबई येथे राज्यरोहणानिमित्त मोठा समारंभ होणार असे, अशी सुरुवात करून ते 2-4 परिच्छेदांचे शुद्ध लेखन घालीत असत. मग कोट टोपी काढून खुर्चीवर ठेवीत असत आणि प्रत्येक वर्गातल्या पहिल्या नंबरच्या पोराला संबंध वर्गाचे शुद्ध लेखन तपासायला सांगून ते सारे धोतर कमरेपर्यंत गुंडाळून घेत आणि म्हणत, ए गुंड्या, मेल्या झोपतोस काय? रात्री झोप पडली नाही? उठ उठ, तो तांब्या भर. गुंड्याने तो पितळेचा तांब्या भरला की खुंटीवरली छत्री घेऊन ते जानवे चाचपत निघून जात आणि अर्ध्या पाऊण तासाने परत येत. खिडकीतून डोकावून म्हणत, ए परशा, भडव्या सारखे अंग कसले खाजवतोस? खर्जेने पिडशील. उठ, तांब्या घास बघू लखसा. मास्तराने परत आणला रिकामा तांब्या परशा घासून दे. मग ते शाळेच्या पायरीवर उभे राहत आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून कानावरचे जानवे काढीत आत येत. मग धोत्राचा सोगा सोडीत म्हणत, कोणाच्या रे जास्त चुका? वासग्याच्या 21 चुका मास्तर. नाकातून ओठापर्यंत आलेली सफेद रेग भुरकन वर उडत वासग्या कावरा बावरा व्हायचा. उठ, उभा राहा. मेल्या 21 चुका? हे आहे काय? शुद्ध लेखन आले नाही तर तुझे होणार कसे? शिकणार काय आणि खाणार काय? जा, त्या बुल्या रावताच्या दुकानातून एक सिंगल चहा घेऊन ये. जा, जरा कडक कर म्हणावे. काय कळले? चल पळ. वासग्या गोठ्यातून सुटलेल्या वासरासारखा उड्या मारीत धुम्म ठोकायचा. मग मास्तरांना कसली तरी एकदम आठवण व्हायची आणि म्हणायचे, वास कसला येतो आहे? भज्याचा वास येत तसा. ओठावरची लाळ सांभाळीत एशा पुटपुटायचा. भज्यांचा वास? गणित विषय कोणाचा चांगला आहे रे? चिंत्याचे बोट घाबरत घाबरत वर यायचे. चिंत्या, उभा राहा. 8 अधिक 4 किती? 12. 10 अधिक 2? 12. 11 अधिक 1 किती? 12. ठीक आहे, जा, त्या बुल्याकडून एक प्लेट गरम भजी आण. गरम असली तरच आण आणि मोजून बघ 12 आहेत की नाही ते. कळले? चल पळ. मग एक एक भजे तोंडात टाकीत सगळीत आणि वर मिटक्या मारीत चहाचा घोट घेत घेत ते गणित घालायचे. एका हौदात 8 बादल्या पाणी ओतले आणि त्यातून 4 बादल्या पाणी गळले तर हौदात किती पाणी राहिले? शुद्ध लेखनाप्रमाणेच या गळक्या हौदाचे एक गणित त्यांच्या आवडीचे. एखाद्या वेळी भज्यांची चव खमंग असली तर आपण कोणते गणित घालतो आहे तेही ते विसरायचे आणि मग एका नारळाचे कोयत्याने 2 तुकडे केले तर किती तुकडे होतील असेही गणित घालून ते मोकळे व्हायचे. अर्थात याही गणिताचे उत्तर म्हणून 3-4 पासून तो थेट 10-12 पर्यंत आकडे लिहिणारी माझ्यासारखी पोरे सुद्धा वर्गात होतीच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.